आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी कबूल करते आता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. डोळे उघडणारे वेद, ऐक ना मी काय बोलते. नली तुला आवाज देते वेद. तू म्हणशील ना तसं मी वागेल, तू म्हणशील तसं करेल. प्लीज आत्ता उठ, प्लीज. माझा आवाज ऐक ना वेद. वेद उठ. साजनी वेद. नली तुझ्या प्रेमाची हाक ऐकलीये वेदनी. तो परत आलाय. डॉक्टर, वाव, इट्स मिरेकल. पेशंट आमच्या ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स देतोय. इट्स अ ग्रेट साइन. नर्स, प्लीज त्यांना बाहेर घेऊन जा. डॉक्टर प्लीज मला इथे थांबू द्या ना, मी रिक्वेस्ट करते. हे बघा, प्लीज तुम्ही इथे थांबू नका. ट्रीटमेंटच्या वेळी आम्हाला शांतता अपेक्षित असते, तेव्हा तुम्ही प्लीज बाहेर जा. नर्स, प्लीज त्यांना बाहेर घेऊन जा. मॅम प्लीज. वेद मॅम. हॅलो, अहो मिरवणूक आटपून आम्ही घरी आलो. तुम्ही कुठे आहात? मसनात आहे, येतेस? तुला ना नको त्या चौकशा करायच्या असतात. ठेव पण. मालक आलात? या या या, तुमचीच वाट बघत होतो. मालक एक गुन्हा झालाय. काय झालं? त्या मुलीला जवळजवळ मी संपवणारच होतो. मग तिच्यावर मी वार करायला गेलो आणि एक मुलगा मध्ये आला आणि 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 ती मुलगी वाचली आणि त्या मुलावर वार झाला. काय केलं? काय केलं? माझ्या पोरावर वार केला? माझ्या पोराला मारला तुम्ही? माझ्या पोराला मारला तुम्ही? अरे चला तुम्ही माझ्या पोराला. माझा पोरगा तो माझ्या पोरावर हात चला. अरे सत्यवान, अशी मान चाललीस? वेदला बघायला पाहिजे. वेदला बघायला पाहिजे. मालक, वेदला बघायला पाहिजे. काय झालं काय नाही काही समजायला मार्गच नाही. हे खूप चिडलेले होते. का? मिरवणुकीतून गाईगाईने कुठे गेले असतील? अर्थात वेद आणि नलीवर पाळत ठेवून सत्यवान मामा होतेच, पण फोन कसला आला मग? वेद रंगेहात सापडला की काय नली बरोबर? सोबत मिताली पण असेलच. चोरी पकडली गेली की सुरुंग फुटणार नक्की. पण झाली का भेट यांची वेद नलीशी? मला सगळं समजायलाच हवं. तोवर माझी तळमळ काही थांबणार नाही. पुढचं पाऊल काय टाकायचं हे मला पण ठरवावं लागेल. डाव धुमसत राहील अशी खेळी काय असेल हे मला पण ठरवता येईल.
काय करू? वहिनी, 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 हो काय कसला विचार करताय तुम्ही? 2-3 हाका मारले मी तुम्हाला. हो का? काय झालं? अस्वस्थ दिसताय तुम्ही. आणि वेद आला का घरी? नाही ना, तेच वेद कुठे गेला याचाच विचार करते. यायला हवा होता. किती वेळ झाला बघा ना. बघा ना, आईला एक फोन करावा असंही वाटत नाही या मुलांना. सत्यवान, सत्यवान, हे अरे काय झालं? हाय, काय झालं सत्यवान मामा? अरे काय झालं? तू का घाबरलायस एवढा? एक काम कर, तू बस बस इकडे बस. अरे मग काय झालं? काय लपवतोयस? बोल ना. हो, तुम्ही बोललाच नाहीत तर आम्हाला कसं कळेल? अरे काय झालं? काय बोल ना पटकन. आपल्या वेदला हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. काय? अरे देवा, वाटलंच मला. गोदावरीने आज नेहमीसारखं बोलावून आली नाही तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. वेदवर मोठं संकट आलेलं दिसतंय. मला लगेच हॉस्पिटलला जायला हवं. ऐका, आमचा एक पेशंट ऍडमिट झाला आताच. वेद खोत नाव आहे त्याचं. जरा सांगा ना कुठे? चौथा मजला 409 मध्ये. 4था मजला 409. दादा, आता वेद सोबत नली हॉस्पिटलमध्ये असणार. नलीला जर दादानी वेद जवळ बघितलं ना तर इथेच तमाशा सुरू होईल. मला दादाच्या आधीच वेद जवळ पोहोचायला पाहिजे. वेद खोत चौथा मजला 409 मध्ये आहे. तरी नाही एकदम वेद कसं आहे? अजून शुद्धीवर आला नाहीये. नली बघ, ऐक, तू शांत हो. प्लीज शांत हो. कोण आमच्या वाईटावर उठलंय. गोष्टी लागले होते माझ्या मागे. वेद बिचारा मला वाचवायला आलं आणि त्याच्यात पोटात चाकू. नली बघ, तू खरंच शांत. हा, हे बघ, तू वेदला इथे घेऊन आलीस म्हणून वेदचा जीव वाचला. पण ऐक, हे बघ, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. दादा आणि वहिनी इथं आलेत आणि ते कधीही इथं पोहोचतील. निघ इथून प्लीज. ऐक ना, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ऐक माझं. मी वेदला सोडून कुठे जाणार नाही. प्लीज समजून घे. मला कोण समजून घेतं का?
हे बघ वेदची शपथ, ऐक माझं, कधी येतील? ललित, दादा आणि वहिनी येतात, तू निघ इथून. नली अगं ते सगळं येतात, तू निघ पटकन. नली ऐक माझं, ती येत आहेत. नली ऐक ना माझं. नली कुठं आहे वेद? हा ये ना, मी पण आताच येतेच आहे. ये. काय अवस्था झाली हो माझ्या वेदची. मास्क पण लावलाय. डॉक्टर काय झालंय याला? मॅडम मॅडम अहो शांत व्हा, सांभाळा स्वतःला. अहो डॉक्टर, काही सिरियस आहे का? डॉक्टर, बेशुद्ध आहे का तो? म्हणजे कधीपर्यंत शुद्धीवर येईल? हे बघा, खूप गंभीर अवस्था होती वेदची. चाकूचा वार आहे, त्यामुळे जखमी खूप डीप आहे आणि रक्तही खूप गेलं. आम्ही ऑपरेशन लगेच केलं आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मात्र पुढचे 48 तास वेदला जपावं लागेल. मॅडम 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 ऐका ऐका. हो सांभाळा स्वतःला मॅडम. हे बघा डॉक्टर, वेद माझ्या वंशाचा दीपक आहे. माझं काळीज आहे तो. माझ्या म्हातारपणाची काठी आहे ती. हो बाबाराव, आम्हाला माहिती आहे सगळं, पण तुम्ही खरंच भाग्यवान आहात. ती मुलगी अगदी देवासारखी वेदसाठी धावून आली. त्या मुलीने अगदी वेळेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय वेदला, म्हणून वेद वाचला. ए डॉक्टर, कुठच्या तरी फालतू मुलीचं ना माझ्या समोर कौतुक करू नकोस. लक्षात ठेव, हा माझा मुलगा आहे ना, लवकरात लवकर बरा व्हायला हवा. चुकून जर त्याला काही झालं ना तर तुझ्या सकट हे अख्खं हॉस्पिटल जाळून टाकेन. नाही बाबाराव, आम्ही प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, रिझल्ट पाहिजे. रिझल्ट, नाहीतर तुझा निकाल लावील. कळलं काय? एक्सक्यूज मी, वेद खोत कितव्या मजल्यावर आहे प्लीज? 4था मजला 409 मध्ये आहेत. थँक्यू. इतकं कोणी सगळ्यांना माया लावणार माझं वेद कसं शांत पडलंय बघा आत. कुठल्या दुष्टाने हल्ला केला असेल ना त्याच्यावर? भलं नाही होणार त्या माणसाचं. हे बघ, तुझ्याकडे जर रुमाल असेल ना तर तोंडात कोंब. हॉस्पिटल आहे, आपलं घर नाही. कळलं काय? तेच म्हणायचंय मला. काय? हेच अल्ला. दादा, मला राहून राहून असं वाटतंय, बाबाराव खोताच्या मुलाला चिवे मारण्याचं धाडस कोण करू शकतो? कारण मारेकरने एवढी तरी अक्कल नक्कीच असणार आहे की जर आपण असं काही केलं तर बाबाराव त्यांना जिवंत सोडणार नाही. हे कसं बोलता मावशी तुम्ही? कसं आहे ना शंकर, तू जे बोलतोयस ना ते रास्त आहे, पण त्याला आधार नाही. या बाबारावच्या मुलाच्या केसालाही धक्का लावण्याची कोणी हिंमत केली नसते. पण काय करणार, संगत आहे ना. कसली संगत? हेच, आपल्या बरोबर जर चांगली लोक असतील ना तर शुभ घडतं, पण वाईट लोक असतील ना तर अशुभ घडतं. ते म्हणतात ना,
सुक्याबरोबर ओलं जळतं तसं एका दुर्दैवी अपशकुनी तिकळी बरोबर दोस्ती केली ना त्याने, त्याचा परिणाम आहे हा. म्हणजे हे सगळं नलीमुळे घडलं असं तुला म्हणायचं? हो नक्कीच, माझी खात्री आहे असंच झालं असणार. ए हसायला काय झालं? कारण मला तुझं पटत नाहीये दादा. उलट मला तर असं वाटतंय की तिकळीलाच संपवायचं होतं, चुकून वेदवर हल्ला झाला. काय रे, असंही होऊ शकतं ना? असं व्हायचं कारण? एक असं सत्य जे अजून कोणालाच माहिती नाहीये. कसलं सत्य? आता जर वेदच्या जीवाला काही बरं वाईट झालं, गोदावरी फूड्सचा खरा वारस गेला, तर सगळंच हातचं निघून जाईल ना. कारण सगळी प्रॉपर्टी तर वेदच्या नावानं आहे. आणि म्हणून वेद वाचला पाहिजे. आता स्वतःचा स्वार्थ मनात ठेवून आपल्या मुलावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी हे सगळी असली भाषा बोलतोयस ना तू. हे सगळं हॉस्पिटल जाळेन, हे करेन ते करेन. काय दादा, खरंय ना? अरे लाज वाटते का तुला? काही आरोप काय करतोस माझ्यावर? काय बोलताय तुम्ही शंकर भाऊजी? म्हणजे प्रॉपर्टी सगळी वेदच्या नावावर आहे? तुम्ही सांगितलं नाही ते मला कधी. अहो धोक्यात चालताय तुम्ही वहिनी. तुम्हाला पायाखालची पाऊलवाट कशी दिसेल? आता वेदवर हल्ला झाला याची चर्चा सगळ्या गावभर होणार. आणि या सगळ्याचं खापर तू कोणावर फोडणार? तर वेदचा जीव वाचवणाऱ्या त्या नलीवर. नली तिकळी आहे, अपशकुनी आहे, तिच्यामुळे वेदवर हल्ला झाला असं सगळीकडे तू पसरवणार. नली नावाचं हुकमाचं पान आहे तुझ्याजवळ, आणि याचा वापर तू नेहमी असा करत आलायस दादा. वा बाबाराम, तुला मिळालेला माहेरचा आहेर मला आवडला. त्या नलिनी वेदचा जीव वाचवला. तिचे आभार मानायचे सोडून तू तिला तिकळी आहे, अपशकुनी आहे म्हणून हिरावतोस. अरे ती नसती ना तर काय झालं असतं आपल्या वेदचं? तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या वेदला वाचवलंय. तुला काहीच वाटत नाही का त्याचं? मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, तू रचलेला डाव तुझ्यावर न उलटता वेदवर उलटला. तो तुझ्यावर उलटायला पाहिजे होता. माझे शब्द लक्षात ठेव. माझा वेद ज्या मुलीशी लग्न करेल, जी मुलगी तुझ्या घरी सून म्हणून येईल ना, ती तिकळीच असेल.